आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी प्रतिभा। संध्या लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। संघटना हे समाज जीवनाचे महत्त्वाचे अंग आहे। शिक्षण क्षेत्रातील अनेक प्रश्न आणि शिक्षण घटकावरील अन्याय दूर करणे, त्यांच्या समस्याचे सुखाने व्यवस्थापन करणे, शैक्षणिक क्षेत्रातील विद्यार्थी आणि भविष्यकालीन भारताचे भवितव्य घडवत असताना शैक्षणिक नेतृत्व अत्यंत महत्त्वाचे आहे। शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्नांना न्याय देण्याकामी संघटित स्वरूपात प्रयत्न आवश्यक आहे। पुणे विभागातून समस्यांचे निराकरण करण्यासाठी नंदकुमार सागर यांचे नेतृत्व सक्षम आहे, असे प्रतिपादन मुंबई सेकंडरी सोसायटीचे संचालक तुकाराम बेनके यांनी केले। भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष माननीय आमदार रवींद्र चव्हाण यांच्या वतीने प्रमुख मार्गदर्शक संतोष साखरे यांना मुख्याध्यापक शिक्षक संघटनाच्या वतीने पुणे येथील भाजपा कार्यालयात निवेदन देण्यात आले। त्यांचे प्रतिनिधी संतोष साखरे यांनी याबाबतचे निवेदनाचा स्वीकार केला। या प्रसंगी पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रसाद गायकवाड, कार्याध्यक्ष राजेश गायकवाड, महाराष्ट्र राज्य आश्रमशाळा महासंघाचे उपाध्यक्ष तुकाराम शिरसाट, शिरूर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष रामदास थिटे, सचिव बाळासाहेब चव्हाण, संदीप जगताप, राष्ट्रपती पारितोषिक विजेते प्राचार्य कुंडलिक मेमाने, राणी बांदल मानकर, दत्तात्रय रोकडे, उत्तम पोटावडे, महाराष्ट्र शिक्षक परिषदेचे निलेश काशीद, महेश शेलार, संजीव मांढरे, शिवहार लहाने, अरविंद गवळे, प्रश्मन कोहले, बबनराव उकिरडे, सुनील मोरे, पुणे शहर मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष शिवाजी शिंदे, रोहिदास भारमळ, सतीश वाघमारे, विष्णू मोरे, विष्णुदास गावडे आदी विविध संघटनाचे प्रतिनिधी या प्रसंगी उपस्थित होते। या प्रसंगी बोलताना महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महासंघाचे सचिव नंदकुमार सागर म्हणाले, शैक्षणिक क्षेत्रातील सर्व घटकांचा विकास व्हावा, स्वास्थ्य टिकून राहावे यासाठी विविध मागण्यांचे निवेदन भाजपा प्रदेशाध्यक्ष माननीय आमदार रवींद्र चव्हाण यांना देत आहोत। शालेय समस्यांबाबत प्रामुख्याने जुनी पेन्शन योजनेची त्वरित अंमलबजावणी करण्यात यावी, अनुदान पात्र सर्व शाळांना अनुदानाचा टप्पा विनाअट मिळावा, संच मान्यतेच्या निकषामध्ये बदल व्हावेत, वेतनेतर अनुदान किमान 12% मिळावे, ग्रामीण भागातील 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया रद्द करावी, पवित्र पोर्टल मधून 100% शिक्षकांची भरती वर्षातून 2दा व्हावी, शालेय कामकाजात शिक्षकेतर कर्मचारी यांची भरती त्वरित करावी अशी आमची भूमिका आहे। पुणे विभागातील शैक्षणिक मागण्यांबाबत महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघाचे सचिव नंदकुमार सागर यांचे नेतृत्व सुसंस्कृत, अभ्यासू आणि सजग विचाराचे आहे। या कार्यक्षम व्यक्तीला पुणे विभाग शिक्षक मतदार संघातून संधी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी विविध संघटनाच्या पदाधिकाऱ्यांनी या प्रसंगी व्यक्त केली। शिक्षण क्षेत्रातील विविध कलमांचा अभ्यास, नेतृत्वाला अभ्यासाची वैचारिक उंची आहे। संघटनेच्या निर्मितीत कर्तृत्व आणि व्यक्तिमत्व अधिक प्रभावीपणे सादर करणारे शिक्षकांचे नेतृत्व म्हणून नंदकुमार सागर यांचे नावास सर्वाधिक पसंती असल्याचे पदाधिकारी यांनी या प्रसंगी विचारत व्यक्त केले। पुणे विभाग शिक्षक मतदार संघातील भारतीय जनता पक्षाकडून नंदकुमार सागर यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा असून पक्षातील इच्छुकांमध्ये त्यांचे नाव आघाडीवर असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे। शैक्षणिक क्षेत्रातील दीर्घ अनुभव, मुख्याध्यापक संघातील सक्रिय कार्य आणि शिक्षकांच्या प्रश्नावर सातत्याने घेतलेली भूमिका यामुळे त्यांची उमेदवारी प्रभावी मानली जात आहे। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।